इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पश्चिमेसी वाहे गोदावरी आणि गंगा शोधून काढली भेट पवित्र जागा आशिया ठिकाणी योगी ब्रह्मचारी मिळाला नमस्कार माझा सद्गुरु गंगागिरीला तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरे परब्रह्मस्वरूपं पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बजरंग बली हनुमान की जय सब संतन की जय सद्गुरुनाथ महाराज की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
हरी 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 विठ्ठल आमूचे जीवना विठ्ठल आमोचे जीवना आगमन गमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल पुण्या पुरुषार्थ आवडे विठ्ठलाची विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत माता विठ्ठलाची विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विस्तारला जनी विठ्ठल विस्तारला जनी सप्त पाताळे भरोनी सप्त पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल मोने मानावे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाळा विज विठ्ठले विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत लागला साळा विश्व विठ्ठले विठ्ठल कुळीचे दैवत
सुगमानिगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल पुळीचे दैवत विठ्ठल पुळीचे दैवत नमिला गणपती माऊली सारदा गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे माते आपुल्या स्तुतीला द्यावे माते आपुल्या स्तुतीला द्यावे माते आपुल्या स्तुतीला महायोगपीठे तटी भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझे रंकाचे वेनांती करदोडित करते काळे आपला सावे जावळे माझे रंकाचे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मस्तक हे पायावरी आहे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या पायावरी वारकरी संतांच्या ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा रंगायैवो यै रंगायै हो येई रंगायै हो येई विठाई विठाई माझी कृष्णाई कान्हाई रंगाई ओ रंगाई ओ रंगाई ओ रंगाई ओ आ विठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगाई हो येई रंगाई हो ये रंगाई हो येई रंगाई हो ये दैव वैकुंठ वासिनी विठाई जगत्रय जननी तुझा वेद माझे माने तुझा वेद माझे माने माझे माने
एकादशीचा पर्व काळ, पुरुषोत्तम मास, त्या निमित्तानं हा सेवेचा योग आपल्या हरिभक्त परायण माका भाऊंचं बऱ्याच दिवसात चाललं होतं. बाबांचं काय नाव? निवृत्ती पाटील हरिभक्त परायण निवृत्ती पाटील भागवत वारकरी परिवार आहे. आणि इथं संतांची कृपा आहे, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची कृपा आहे. आपले वैकुंठवासीच म्हणावं लागला होता गुरुवरी परमपूज्य गोपाल नंदगिरीजी महाराज. एक फार सुंदर जीवन होतं. गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे राहिल्या त्या कीर्ती. जगा माझे राहिल्या त्या कीर्ती. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी. ही साधूची संपत्ती असते बरं. साधूची संपत्ती त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. आपली ही संपदा गाड्या घोड्या नाही का, माड्या. योग्याची संपदा त्याग आणि शांती हे कमावलेलं असतं साधूला. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमाची वरे, असे एक पुण्यभूमी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अशा पवित्र आज आपण जो अभंग सेवेकरता घेतलाय, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आणि नाट या प्रकरणातला आहे. नाट म्हणजे गाथ्याचा आत्मा आहे. ज्याला गाथ्याचं पारायण होत नाही त्याला नुसतं नाट जरी वाचले ना तरी अंतकरणाला पाझर फुटतो. विठ्ठल सद्गुरूंच्या कृपेने आपण थोडा वेळ सेवा, नंतर प्रसादे, फराळे. आता हा महिना तसं पाहिलं तर मोठा पर्वकाळ आहे. या महिन्यात जितकं भगवंताची सेवा घडण, दान धर्म घडण, भजन पूजन, कारण लाभ जास्त आहे ना, डबल लाभ आहे ना. त्याच्यामुळं चांगला योगी वातावरण प्रसन्न आहे. सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, समोर बसलेले सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. नाट शब्दाचा अर्थ आपण व्यवहारात घेतो तसा नाही. व्यवहारात नाट शब्दाचा अर्थ आपण घेतो तो वेगळा आहे आणि अध्यात्मामध्ये नाट शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आपण एखाद्या सोयरिकीला जर निघालो तिकडं आपण नाट शब्द वापरतो, चांगल्या कामाला निघालो बा, तसा अर्थ इथं नाहीये. नाट शब्दाचा अर्थ आहे छंद. जगद्गुरु तुकोबारायला भगवंताचा छंद लागलेला आहे. सामान्य छंद लागलेला नाही तो. आपल्याला फक्त पाणी म्हणजे जीवन माहिती उन्हाळ्यात. आता पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, एक दिवस जगू शकणार नाही. तसं जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे.
तुका म्हणे माझ्या जीवीचे जीव विठ्ठल निधान सापडे विठ्ठल निधान सापडले विठ्ठल निधान सापडले विठ्ठल निधान तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले विठ्ठल निधान सापडले माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले विठ्ठल निधान जीवन झालेले जगद्गुरु तुकोबारायांचं पांडुरंग परमात्मा म्हणजे जीवन आहे. जसं पाण्याविन मासोळी, पाण्यात बाहेर काढलेली मासोळी मासा शांत बसतो ना एकदम, राहू शकत नाही पाण्याशिवाय, एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. तसे जगद्गुरु तुकोबाराय अखंड भगवंताचं नामचिंतन, अखंड जीवन होणं म्हणजे काही वेगळं राहिलंच नाही. सगळं जीवन पांडुरंगमय झालेलं आहे. किती भजन केलं असं, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा इथून या 4 युग भक्ती केलेली आहे. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय नामदेवरायांचा अवतार विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः तर भगवंताचं नामस्मरण करतात, पण ज्याचं जीवन पांडुरंगमय झालेलं ते गप्प होत नाही ना. आपल्याला सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया हरी दुरावसे दोरे करीता दुरावसे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावधवाची पुरीवास. या जन्म मरणाच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल तर एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एक भगवान परमात्मा येथे एकच लीला तरले, जे सर्व भावी मज भजले तया ऐल धरीच सरले माया जळ विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन कसं काय पांडुरंगमय झालं असं नामस्मरण तेवढं गेलंय ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जगद्गुरु तुकोबारायांच्या चित्तामध्ये पांडुरंग सोडून दुसरं काहीच नाही राहिलेलं आहे. गवळणी सारखं चित्त झालेलं आहे. छंद या नामाचा घेतलासे छंद या नामाचा घेतलासे छंद या नामाचा घेतलासे छंद या नामाचा माझी ममता झाली आनावर वाचा मोग झाली
माझी मज झाली अनाव. छंद म्हणजे नाट, छंद म्हणजे नाट. जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताच्या नामाचा छंद लागलेला आहे. गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझे मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद. जगद्गुरु तुकोबारायला छंद लागलेला आहे भगवंताचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया. भेद नाही देवा तया. काया म्हणजे शरीर सुद्धा. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध लोभ. म्हणजे जसं नसा नसामध्ये आता आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत. विंचाना साक्षात्कार केलेला बहुतेक सगळ्याला माहिती असणार आहे. सगळ्या शरीरामध्ये फन 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 सगळ्या शरीरामध्ये एवढ्या रक्तपिशी तेवढ्या फन फन. ज्याला जास्त चढवतो त्याचा विषय बरं का. त्याला चांगला चढवतो ना विंचून असा चांगला इंग्लिश सारखा साक्षात्कार व्हावा. 24 तास सारखं. तसं जगद्गुरु तुकोबाराय सारखं नामस्मरण अखंड सारखं त्यांच्या नसामध्ये मुरलेलं आहे. तसा छंद नसतो लागत महाराज नाही का. छंद लागण्याकरता अट्टहास करावा लागतो. यासाठी केला होता अट्टहास. म्हणून जगद्गुरु तुकोबाय प्रथम चरणामध्ये सांगतात, विठ्ठल आमोचे जीवन विठ्ठल आमोचे जीवन आगम निगमाचे स्थान आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा पुढेचे दैव विठ्ठल पुढेचे दैव विठ्ठल सिद्धीना विसावा विठ्ठल पुढेचे दैव विठ्ठल पुढेचे दैव. प्रथम चरणातून महाराज म्हणतात, विठ्ठल आमुचे जीवन आगमा निगमाचे स्थान. आगम म्हणजे काय, निगम म्हणजे काय. आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. विठ्ठल अठराई पुराणे हरिची गाठी 24 साही शास्त्री कारण. 18 पुराणे आणि हे सगळं निर्माण आहे त्याच्यापासूनच झालेलं आहे. सगळं निर्माण भगवंतापासून झालेलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. विठ्ठल वेद शास्त्र आगम निगमाचं स्थान आहे, ध्येय त्याच्यापासूनच सगळं निर्माण झालंय आणि सगळं वर्णन त्याच करतंय. जन हे विश्व निर्मिले जन हे विश्व निर्मिले महर्षी देव संस्थापिले महर्षी देवासी संस्थापिले विठ्ठल 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 विश्व भगवान परमात्म्याला निर्माण केलेलं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले.
जगाते चालविता. भगवंताच्या सत्यानं आपलं शरीर चाले हे शरीर शरीर कोणाची आसते शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरी वीणा कोण बोलवितो हरे कोण बोलवितो हरे कोण बोलवितो देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन चुकुना चुकुना हे आपलं जीवन आहे. आपलं देव नाही म्हणणारा सुद्धा कोणाच्या सत्यानं बोलतो. जो म्हणतो ना या विश्वात देव नाही तो कोणा सत्यानं बोलतो. देवाच्या सत्यानं बोलतो. त्याला माहिती नाही फक्त देवाचं स्वरूप काय आहे. हे जे आपलं चालतंय देखवी ऐकवी एक नारायण तो जर या रथातून उतरला ना लगेच पुढची तयारी होती. सगळं तयारच असतं पुढं सगळी तयारी होत असते महाराज. आणि तो भगवान परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो किम भ्रांताशी कामो. विषयावरी हे सगळं विश्व चळत असे एका परमात्मेने विठ्ठल विठ्ठल आमोचे जीवन अगमा निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन. ज्याला सिद्धी पाहिजे ना त्यानं भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल रुक्मणी तुम्ही अखंड अनादानी मग सुखा काय रहुने झाले सोय रे त्रिभुवन. तुम्ही अखंड अनादानी मग सुखा याच्यापेक्षा मोठं काय प्रमाण पाहिजे आपल्याला. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाद्याने मग सुखा काय म्हणे सुख पाहिजे ना. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाही पाणी काय काय पण आपल्याला ह्या सिद्धी नाही पाहिजे. आपल्याला ह्या सिद्धीची गरज नाही. आपल्याला ह्या तर प्राप्त होतातच. आपल्याला सिद्धी पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात वैराग्य सिद्धी हा भगवंताचा प्रसाद आहे. वैराग्याशिवाय परमार्थाची कडच लागत नाही महाराज. विरक्ती वासोनी काही ज्ञानाशी तगणेची नाही. ज्ञान टिकत नाही तिथं. वैराग्य जर नसेल तर ज्ञान टिकत नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही.
नाही ज्ञानेन सदृश्यम ज्ञान देवतो कैवल्यम ज्ञानाना जीव मुक्त होतो विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मध्ये सांगतात विवेक आणि वैराग्य ही सिद्धी हा भगवंताचा प्रसाद आहे. ज्याला वैराग्य प्राप्त झालं, ज्याला विवेक प्राप्त झाला, त्याला खरी सिद्धी प्राप्त झाली. या बाकीच्या सिद्धी टिकत नाही. बाकीच्या सिद्धी मिळवण्याकरता फार हातभाव लागतंय. एक जणाला बरेच दिवस तपश्चर्या करून त्याला एक सिद्धी प्राप्त झाली, पाण्यावरून चालायचं. आणि काय पाण्यावरून चालायचं म्हणलं बाकीचे ते काय, तो रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनाला गेला ना गंगेच्या पलीकड चालून, त्याला फारच तो काय लई सांकार झाला, पाणी पे चलेंगे सत्य योगी. आणि मग गेल्यानंतर त्यानं सांगितलं मी 12 वर्ष तप केलंय म्हणले आणि मी आता पाण्यावर चालतोय म्हणले. आता रामकृष्ण परमहंस होते. वा वा वा. आणि एक जण नावेनं आला होता, गंगेतून नावेनं आला होता एक जण दर्शनाला. त्याला विचारलं तुला गंगेतून इकडे येण्याकरता किती खर्च आला? त्या काळात काय आण्याचा विषय 2 आणे लागले म्हणले. त्याला सांगितलं तुझ्या सिद्धीची किंमत 2 आणे म्हणले. सिद्धी लावी पिसे कोण तया पुशे नेने राजहंशे पाणी काही. आपल्याला सिद्धी पाहिजे, वैराग्य पाहिजे. वैराग्य काही वेगळंच आनंद असतो वैराग्यामध्ये. वैराग्य आपण जवळून बघितलेले नाही का. विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. का म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. खरी विश्रांती नामा म्हणे देवा चला तया. विश्रांती घ्यावा या कल्पावर, ज्याला ध्यान लागावं असं वाटतं त्यानं पांडुरंगाचं चिंतन करावं. दुसऱ्याचं किती ध्यान करून जीवाचं कल्याण नाही होणार. बाकीचं ध्यान केलं तर काय होतं, जन्म घेणे लागे. ज्याला भगवंत स्वरूपता प्राप्त करायची, सायुज्य मुक्ती प्राप्त करायची, शरीर पडायच्या अगोदर संत चरणी भाव कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलणे राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो ते असं पदे. पुन्हा येणं नाही जाणं नाही. यायचं ठरलं तर स्वइच्छेनं येणं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. ते पद प्राप्त झाल्यानंतर काही मिळवायचं राहत नाही, काही करायचं राहत नाही. म्हणून महाराज सांगतात विठ्ठल ध्यान विसावा. कायमचा विसावा आहे, हे तात्पुरता विसावा आहे. हो आपणही विसावा घेतोय ना. सच्चिदानंद बाबा विसाव्यालाच थांबवला होता.
सच्चिदानंद बाबा विसाव्याला थांबवला होता. त्यावेळेस सती जायची चालू होती नाही का. आणि म्हटले आता सती जायचंच आहे. एक महापुरुष आलेले म्हणले इथं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला आदिशक्ती मुक्ता बाई दासी जनी लागी पायी सदाशिवाचा सदाशिवाचा अवतार काही मंडळीने सांगितलं एवढे मोठे अवतारी महापुरुष आहे त्यांचं दर्शन घेऊन सती जायचंच येतं नाही का. आणि त्याच्या अगोदर पैठणला चमत्कार झालेलाच होता. आणि मग त्या मातेनं माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींच्या मुखातून सौभाग्यवती कल्याण अहो म्हणले ती सती चालली म्हणले सौभाग्यवती पुत्रवती आशीर्वाद कसा काय म्हणले श्री गुरूंची कृपा दादांची कृपा आहे मूर्तीनाथ महाराजांची कृपा कुठे म्हणले ते गेले तिथं काय नाव आहे म्हणले याच्यावाला म्हणले सच्चिदानंद 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 चित आणि आनंद इथं भगवंताचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपा अरे हे तर अमर तत्व आहे अविनाशी तत्व आहे नाही का. सच्चिदानंद कुठे मरत असतं का म्हणले उठवलं ना माऊलीनं परिपाहे बीज शुद्धांगे परिपाहे बीज सच्चिदानंद स्वरूप प्राप्त होणं म्हणजे खरा विसावा आहे. पुन्हा जन्माने भगवंत स्वरूप आता मीठ समुद्राला भेटायला गेलं परत मिठाची गाठी का तसा हा जीवशिव होत असतो. तो जीवची परितुके महेशाची चिंतने चिंतने तद्रूपता आयुष्यभर पांडुरंगाचं चिंतन केलं तर तो पांडुरंग स्वरूपता प्राप्त होती. म्हणून विठ्ठल ध्यान विसावा पहिल्या चरणात महाराज सांगतात नावामध्ये विठ्ठल आमुचे जीवन. काही मंडळीने विचारलं महाराज मग तुमचं कुलदैवत कोणतं आहे हो. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत माता विठ्ठल वित्त गोत चित्ता विठ्ठल विठ्ठल गोता चित्ता
आपल्याला जर विचारलं तर आपल्याला दुसरं सांगावं लागतं. आपल्याला पहिले देवी सांगावं लागते. देवीला जास्त घाबरतो आपण. आपल्याला भीती वाटते म्हणून भक्ती करतोय आपण. देवीनं जाणं काही करू, खंडोबा भैरव जर रागावला आपल्यावर तर आपण भीतीपुटी देव देव करतोय. अर्थात जर संतांच्या कृपेनं ज्ञान झालं तर देवी आणि देव वेगळा नाहीये. आषाढी कार्तिक तिके तुझ्या गोंधळाची रात हो, आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटी हो, जनार्दने आंबा उभे कर देऊनी कटी हो, जनार्दनी आंबा उभे कर ठेवणी कटी हो. बोला वेगळं आहे काही? वेगळं नाहीये. तत्व जर मूळ तत्व कळालं, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हे कुळेचे कुळ देवी कुळेचे कुळदेवी, कुळेचे कुळदेवी, कुळेचे कुळदेवी, गेली ठाईची संतानी, गेली ठाईची संतानी, गेली ठाईची संतानी, गेली ठाईची संतानी. ही संतांच्या कृपेनं आपल्याला खरी देवी कळाली. देवी वेगळी नाही, खंडोबा वेगळा नाही. हे सगळं अवताराच्या राशी तो हा उभा विठोरी. शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला माये, देवांचा देव फिटला संध्य निमाले तुझे. म्हणजे एक तत्व आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना. म्हणून महाराज म्हणतात विठ्ठल कुळीचे दैवत. आमचं सगळं विठ्ठलच आहे. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त. वित्त म्हणजे काय? वित्त म्हणजे पैसा. विठ्ठल काय जगत करू तो पोबरांची भाषा आहे, काय जीवन असन बा. छत्रपतीने किती पाठवलं होतं, मागं पाठवून दिलं ना. म्हणजे त्याला खरं धन कळालंय. आपल्याला खरं धन कळत नाही, व्यवहार म्हणून सोडा. खरं सोनं हे बेंटेक्सचं सोन्याचं आपल्याला काही वाटत नाही ना. जसं आपल्याला बेंटेक्स वाटतं ना, तसं साधू संतांना हे सोनं वाटतंय. मागच्या महिन्यात आमच्याकडे बरंच वातावरण होतं. बऱ्याच महिला मंडळी दुसरं अंगावर घालायचं. आता नाही भीती वाटत म्हणले. म्हणजे कळलं ना वास्तव काय ते. म्हणजे ते खरं वाटतंय. आणि साधू संतांना ती सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. काय साधूची अवस्था आहे, पुढं साधूचा परमार्थ आहे, वास्तव कळालेलं असतं. म्हणजे वित्त पैसा विठ्ठलच आमच्यावाला. पहा काय केलं नसन त्यांच्यावर. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधना जोडी देवाचे चरण, वावया जतन, हे उपाय परमार्थ महाद त्याचा कधीच नाश होत नाही. अविनाश करी आपुले ऐशी लावी मना पिशे. माग काही नोटांचा हे झालं ना, नोटा बदलल्या तेव्हा. नोटा बदलल्या ना आपल्या काळातच. एकदा नोटा बदलल्यावरती कागदच झाली महाराज. तसं हे धने का राम रतन धन पायोजी मैने वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु. राम रतन धन पायोजी मैने. हेच खरं धन आहे. हे धन कधी संपत नाही, कधी नष्ट होत नाही. दिन दिन बढत जाय.
हे धर्म हे कळावं आपल्याला. म्हणून विठ्ठल वित्त गोत गोत आता आपण त्या व्यवहारातले आहोत. आपण सगळे ग्रस्ती मंडळी आहोत. हे नाते गोते किंवा लग्नाच्या टायमाला गोत्र बघावं लागतं आपल्याला. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाच्या परंपरा वेगळ्या असतात. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचं सगळं तेच. विठ्ठल आमुचे विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त पैसा सगळं धन विठ्ठल, विठ्ठल गोत आणि चित्त विठ्ठल. चित्तामध्ये दुसरं काहीच नाही मला. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, खंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हाला गोविंदा, मुठी कटे करा भाव जननी ठेवा, हेची एक तुम्हाला गोविंदा, मुठी कटे करा भाव जननी ठेवा. विठ्ठल वित्त गोत चित्त. चित्त चैतन्य झालेलं आहे, वेगळं राहिले नाही. चित्तामध्ये दुसरा काय विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो. हे त्याचं लक्षण आहे. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. विठ्ठल पुण्य, ज्याला पुण्य प्राप्त करायचे त्याला दोन मार्ग. एक भगवंताचं नामस्मरण करायचं, नाही भगवंताचं नामस्मरण करलं तर संताचं करायचं. सगळं हरिपाठ काय सांगतोय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आता किती पुण्य होत आहे आपलं दिवसभर अखंड नामस्मरण चालू आहे. अखंड हरिबोला घेता, हरिबोला देता, उठता बैसता चालता भांडता कांडता म्हणता देह त्यागांती सर्व कार्य करता हरिबोला. जर अखंड भगवंताचं पुण्याची गणना कोण? हरी उच्चारणी अनंत पहिलं जळतंय आणि बॅलन्स बँकेमध्ये पुण्याची गणना कोण करी? पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, 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 घेता सज्जनाची नावे. लगे माझी वाचा तुम्ही, माझी वाचा तुम्ही, भक्तासाठी महानाम भक्तासाठी, महानाम भक्तासाठी, महानाम भक्तासाठी, महानाम भक्तासाठी, महानाम भक्तासाठी. पुण्यवंत व्हावे. तिकडे फक्त पुण्य, तिकडे पुण्यवंत प्रत्यय लागला का विपुल प्रमाणात पुण्य प्राप्त होत असतं. काय करतं पुण्य? तेच पुण्य आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाते. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पुण्य फळले ले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालं सन्मुख तो कैसा, झालं सन्मुख तो कैसा, झालं सन्मुख तो कैसा, सर्व चरण पावतो, चरण पावलो,
पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ जर भगवंताचं चिंतन केलं तर प्राप्त होतात. विठ्ठल म्हणतात आवडी मात विठ्ठल. सगळ्यात जास्त आवडतो विठ्ठल. आवडी हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन जगद्गुरु तुकोबरायांची आवड पान सामान्याची आवड पान आवडी मात विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांना काय आवडत आवडी हे रूप गुजिरे सगुण. जगद्गुरु तुकोबरायांना सगुणाचंही ज्ञान आहे आणि निर्गुणांचंही ज्ञान आहे. कारण हा विठ्ठल हा जो शब्द आहे हा निर्गुणही वाचक आणि सगुणही वाचक आहे. विठ्ठल केला विठोबा जे व्यापक स्वरूपाना शब्द वापरलेला आहे तो सगुण आणि निर्गुण. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना काय आवडतं पांडुरंगच आवडतो. आवडे पंढरी भीमा पांडुरंग पंढरी भीमा पांडुरंग आवडे पठारी भीमा पांडुरंग आवडे पठारी भीमा पांडुरंग चंद्रभागलिंग पुंडलिक चंद्रभागलिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडे मात विठ्ठल. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात विठ्ठल कुळीचे दैवत. पांडुरंग परमात्म्याचं व्यापक स्वरूप कसं आहे ते स्वरूप अभंगाच्या तृतीय चरणात महाराज सांगतात. विठ्ठल विस्तारिला जाणे विठ्ठल विस्तारिला जाणे विठ्ठल विस्तारला जोनी विठ्ठल विस्तारला जोनी सत्तही पाताळे भरवती सत्तही पाताळे भरवती जगद्गुरु तुकोबरायचा पांडुरंग परमात्मा मंदिरात आहेच
विठ्ठल विस्तारला जनी वनी अवघा दे. हा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा हा कोण आहे? हा सगळा पांडुरंगच भरला ना. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, जे जे भेटे भूत ते मानिजे, हा भक्तियोग निश्चित जान माझा, जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. हा सगळा विठ्ठलच आहे, हा सगळा पांडुरंगच भरलेला आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्त पाताळे भरोनी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठलची म्हणजे साक्षात्कार झाल्यानंतर पांडुरंग परमात्मा कसा व्यापक भरलेला आहे. लाजले गे माय आता कोणाव वाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, ओवाळून गेले माय हे समस्त ही श्री वासुदेव. ऐसा प्रतीती रसाचा ओतला, भक्ता माझी रावानी ज्ञानिया तोची. बेट्याला विचारलं तो देव हाय तरी कुठं म्हणले. सारखं भजन चालू आहे ना, श्रीमान नारायण नारायण. अरे तो देव हाय तरी कुठं सांग म्हणले. बाबा म्हणले देव कुठं नाही हे विचारा. कारण तो म्हणायचा मीच देव आहे, पूजा माहीच करा हे नाही म्हणायचं ना. देवाचं नाव घेऊन देत नव्हता भगवान विष्णूचा. तो मंदिर बांधायचे असले तर माझेच बांधा, देणगी घेऊन जा भरपूर, नामस्मरण करायचं माझंच करा. तो म्हणायचा बाबा तुम्ही जर देव आहे तर मग हा सूर्य उगायचा बंद करा ना, हवा बंद करा, आकाश बंद करा, त्याचं डोकंच बंद पडायचं ना. तो म्हणला अरे तू हे शिकला कुठं म्हणले. म्हणले मी आईच्या पोटातच शिकलो म्हणले. आईच्या पोटात असतानाच नारदान अनुग्रह केला होता काय तुला विठ्ठल. त्याला विचारलं तुझा देव आहे कुठं. तो म्हणले देव नाही अशी जागा नाही म्हणले. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव देव, मग देवच त्याच्या जवळ आहे. अरे नाही तोच देव आहे, मग त्याचं जरी दर्शन घेतलं तरी पाप नाशे, मग पुण्यवंत व्हावे. तुका म्हणे पापी जाती संताची आगती. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा देव कसा आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्त पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, सर्वत्र देव भरलेला असे व्यापक प्रतीती आलेली आहे. विठ्ठल मुनी मानसी. आता इथं डोकं बंद पडतंय. विठ्ठल जर सर्वत्र म्हणलंय तीन याच्यामध्ये, तीन मात्रेमध्ये, आणि याच्यात परत म्हणलंय विठ्ठल मुनी मानसी. आता काय करायचं. विठ्ठल जर सर्वत्र भरलेला आहे, पार मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत व्यापक आहे, त्रिभुवनात आहे, विश्व व्यापक विठ्ठल भरलाय. आणि आता शेवटी परत म्हणतात विठ्ठल मुनी मानसी. मुनी एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करतात ना, मुनी जपी तपी त्यांच्या मानसी म्हणजे त्यांच्या चिंतनामध्ये विठ्ठल आहे. आणि अगोदर म्हणले सगळ्यांच्या याच्यामध्ये विठ्ठल आहे. विठ्ठल नाही अशी रीती जागा नाही, जनीवनी विठ्ठल आहे. आणि मग इथं असं का म्हटलं असं प्रश्न आहे का नाही. बरोबर. विठ्ठल कसा आहे या चरणामध्ये व्यापक स्वरूप सांगितलं विठ्ठलाचं. विठ्ठलने असा साक्षात्कार झालेला आहे, संपूर्ण विठ्ठलच भरलेला आहे. आणि इथं परत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठ्ठल मुनी मानसी. साधू संत मुनींच्या चिंतनामध्ये विठ्ठल आहे, पण तो तिथं माया नाही. विठ्ठल
दुःख गेलेलं नाही. माया आहे ना, सर्व घटी राम आहे, माया सहित आहे ना, दुःख गेलेलं नाही. दुःख बघतो, चिंता काळजी भीती म्हणजे माया आहे, मायेचं स्वरूप आहे. असं जड आणि दुःख रूप मुनींना दुःख असतं का? सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोच एक त्यांच्या सुद्धा चित्तात विठ्ठले, पण नुसता विठ्ठले, माया विरहित विठ्ठले. तिथं मायेचा प्रवेश नाही. म्हणे माया होय दाशी लागे हा, म्हणजे मुनीच्या चित्तात विठ्ठले, पण माया नाही. शुद्ध ब्रह्म आहे, तोच ब्रह्म स्वरूप झालेला आहे, तो सच्चिदानंद स्वरूप झालेला आहे. म्हणून म्हणलं विठ्ठल मुनी मानसी. आणि चौथ्या चरणात सांगितलं विठ्ठल जीवाचा जेव्हाळा, विठ्ठल जीवाचा जेव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल कृपेचा कोवाळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, आदिनाथा विश्वविठ्ठले, विठ्ठल कुळे दैवत, विठ्ठल कुळे दैवत, लालनाचा विश्वविठ्ठले, विठ्ठल पुळेचे दैवत, विठ्ठल पुळेचे दैवत. विठ्ठल जीवीचा जिव्हाळा. जगद्गुरु तुकोबऱ्या जिव्हाळा म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. ममय वंशी जीवलोके जीवभूता सना, सर्वस्व पांडुरंग आहे. या विश्वामध्ये सगळं एक रूप झालेले, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. म्हणून विठ्ठल जीवचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. आपण रोज फोन कोणला करतो? काही जिव्हाळा प्रेम असलं त्यालाच करतो का? मोकार कोणलाही करतो? मोकार कोणलाही करतो? जावायला लेकीलाच फोन करतो ना, मित्राला. मोकार कोणला नाही करीत. म्हणजे जिव्हाळा आहे तसा जगद्गुरु तुकोबरायांचा जिव्हाळा म्हणजे पद्मनाभ जोडिया. माय जगन्नाथ बाप, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे. म्हणजे सगळं नातं भगवंताशी जोडलेलं आहे. म्हणून विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. आता भगवंत काय कृपा करायला तयारच, तो तर वाटच पाहतो ना. जीव इकडे विषयात रमला, त्याला देव काय करीत? वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतार. तो म्हणतो हे सगळे माझे, आणि आपण ह्या गबाळाला माझं म्हणतो. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य माझा. संत देवाला सर्वस्व सगळं नातं मीराबाईंना, मेरे तो गिरीधर गोपाळ, दुसरा न म्हणजे जिव्हाळा तिकडं लावलेला आहे. आपण जडाशी संबंध जोडलेला आहे, म्हणून आयुष्यभर दुःख भोगतो. संत तेच करतात, उजळले भाग्यात अवघी चिंता, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिला. म्हणजे आपल्याला स्वस्वरूपाशी जोडून देतात, भगवंताशी नातं जोडून देतात. इकडे जसं लग्न लागल्यानंतर कसं नातं जोडलं जातं, लगेच धोंडा बिंडा घेऊन जावं लागत. इकडे नातं जोडून दिलं, त्याचं भजन करणं आपलं काम नाही का? मग ब्राह्मणाला नातं जोडून दिलंय, चिंता नाही ब्राह्मणानंच करायचं का आपण करायचं? प्रेमाचा पुतळा. काय जगद्गुरु तुकोबाने भगवंतावर प्रेम केलेले, जीवापेक्षा जीवापेक्षा. अनून विसंबे हरी जगत्र जीवना. फार प्रेम केलेले, म्हणून देव केला ऋणी. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भगवान परमात्म्यावर लई प्रेम केलेलं या मंडळीने, फार सगळ्या संतांनी प्रेम केलेलं आहे.
म्हणून लावियला चाळा विश्व विठ्ठले. चाळा लागावा भगवंताचा लागावा, वेड लागावं भगवंताचं लागावं, प्रेम करावं भगवंतावर. अविनाश करी आपुले ऐशी लावी मना. गोविंदाचे लावी मना पिसे. गोविंदाचे लावी मन पिसे. गोविंदाचे लावी मन पिसे. अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे. गोविंदाचे लावी मना पिसे. गोविंदाचे जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणात म्हणतात, विठ्ठल माया बाप चुलता. विठ्ठल माया बाप चुलता. विठ्ठल माया बाप चुलता. विठ्ठल माया बाप चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल बिन चाल नाही देता. विठ्ठल बिन चाल नाही देता. विठ्ठल बिन चाल नाही गोता. विठ्ठल बिन चाल नाही गोता. कुठं म्हणता नाही दुसरे. कुठं म्हणता नाही दुसरे. कुठं म्हणता नाही दुसरे. कुठं म्हणता नाही दुसरे. विठ्ठल पोळीचे दैवत. विठ्ठल गीता गोत मात. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. आवडे मात शेवटच्या चरणात महाराज सांगतात, विठ्ठल बाप हाय सगळ्यांचा बाप, तो ब्रह्मदेवाचा बाप आहे, ज्याची नाभी जन्मचतुरानना जग हे वाकानी मदना. ब्रह्मदेव या सृष्टीतला नाही, कमळातून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे सगळ्याचा मायबाप भगवान परमात्मा आहे. आपला आहेच ना. मग संतांनी वास्तवात आणला तो विठ्ठल बाप माय. किती भारी नात आहे. ये ग ये ग माझे पंढरीचे आरे विमानी चंद्रभागा. आज पंढरीचे बाप माझा दीनानाथ. आता वाट पाहतोय आपल्यावाली नाही का. विठ्ठल भगिनी आणि भ्राता सगळे नाते भगवंताशी जोडलेले मला सगळे नाते.
काय जगत आदर्श आहे फार मोठा, संतांकडून फार मोठा आदर्श आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. इकडे सगळे नाते पहा. आपलं जीवन काय असतं, जर आपल्याला खरा विषय कळाला, भगवंताचं स्वरूप कळालं, आपलं स्वरूप कळालं, मायेचं स्वरूप कळालं, म्हणतोय आपण लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार. मग आपल्याला जर विवेक प्राप्त झाला, संत तेथे विवेका असनेची विठ्ठल. जिथं संत आहे तिथं विवेक आहे. संत समागम एखादी त्वरी व्हावी त्याची द्वारी श्वान याती. रवी दीप हिरा धाविती देखणे अदृश्य दर्शन संताची अदृश्य दर्शन संताचे दृश्य दर्शने, संताची दृश्य दर्शने. ह्या संतांनी आपल्याला खरा पांडुरंग दाखवलाय. धन्य जागो गुरु महिमा दी जाविला, देव त्या पांडुरंग परमात्म्याचं व्यापक स्वरूपाचं दर्शन करून दिलं, सगुण स्वरूपाचं दर्शन करून दिलं, निर्गुण स्वरूपाचं दर्शन करून दिलं. म्हणून त्याचं एकदा आपण भजन करू. हरे कृष्ण हरे रामा. सगळ्यांनी बेस्ट पैकी भारी भजन करायचं. आज एकादशी प्रेमानं करायचं. हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे रामा हरे रामा, राम रामा हरे हरे, कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे.
रखुमाई गोपा रखुमाई जय गोपा रखुमाई गोपा रखुमाई गोपा रखुमाई गोपा रखुमाई गोपा रखुमाई गोपा रखुमाई सोन्याचा दिवस नाही का? एकादशी पर्व काळ पुरुषोत्तम मास अधिक त्या निमित्तानं 2-3 वर्षापूर्वी आपण आलो होतो इथं. त्यावेळेस घरामध्येच थोडा सत्संग झाला. बाबाला आठवण आली. बाबा म्हणले 3 वर्ष झाली. आज पुन्हा योग आला. पांडुरंगाची कृपा, सुंदर असा सत्संग झाला. अशीच तुमच्याकडून या परिवारांकडून भगवंताची सेवा घडो, भगवंताचं भजन घडो, भगवंताचं कीर्तन घडो, साधू संतांची सेवा घडो, नामस्मरण घडो, अन्नदान घडो. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. म्हणून आता आपण एकदा संतांचं भजन करू आणि नंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु रत्नागिरी महाराज की संत की जय.